हॅलो फ्रेंड्स, मी हर्षाच किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे वेज स्टॉक आणि सूप, आणि ते पण वेज स्टॉक पण आपण बनवूया। तर भाजीपाला जे साल असतात जे आपण फेकून देतो, ते जे यूजमध्ये येत नाही, जे वेस्ट जाते त्यापासून चला तर। आणि हे स्टॉक आपण भाज्यामध्ये पण यूज करू शकतो, भाज्यांची टेस्ट आणखी इम्प्रूव्ह होते। चला तर आपण सगळ्यात पहिले सगळ्या भाज्या धुवून घ्यायच्या। पत्तागोबी, फुलगोबी, गाजर, शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा। सगळ्यात पहिले गाजराला सोलून घ्यायचं आणि जे सोललेले साल आपण जे फेकून देतो ते साल आपण यूज करणार आहे। आणि मागचा पुढचा भाग जो गाजराचा फेकून देतो तो यूज करणार आहे। कांद्याची वरचं जो साल असते ती सुद्धा घ्यायची। देठ घ्यायचं फुलगोबीचं, आणि जे पत्तागोबीचे वरचे पान राहतात ते सुद्धा काढून घ्यायचे। आणि आपण याच्यामध्ये जे पालक असते, पालकीच्या दांड्या पण यूज करू शकतो। याच्यामध्येच वापरणार आपण मेथीच्या दांड्या, आणि जे कोथिंबीर असते त्याच्या पण काड्या वापरणार आहे। शिमला मिरचीचे देठ असते बियांचं जे फेकतो आपण ते पण यूज करणार आहे। कोथिंबीरच्या काड्या आणि हे आपल्या मेथीच्या काड्या, हे सर्व आपण सगळं पहिले 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि एका मोठ्या पातेल्यामध्ये टाकायचं सर्व। आणि याच्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आपल्याला, कारण की आपल्याला बनवायचं आहे व्हेजिटेबल स्टॉक। आणि याच्यामध्ये आपण 4 मिरे टाकणार आहे, 2 गरम मसाल्याची पानं, 1 इंच कलमी, आणि याच्यामध्ये टाकणार आहे आपण चक्रीफूल। हे छान उकळून घ्यायचं, म्हणजे जे आपण पाणी टाकलं आहे त्याच्यापेक्षा अर्ध ठेवायचं, म्हणजे आपला स्टॉक रेडी होतो। गार होऊ द्यायचा आणि गाळून आपण हा स्टोअरसुद्धा करू शकतो। काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करायचा आणि फ्रीजमध्ये आपण हा 8 दिवसापर्यंत आपण यूज करू शकतो। 8 दिवस हा स्टॉक खराब होत नाही, एकदम छान प्रकारे यूज करू शकतो। आता विंटरला आपण सूप वगैरे बनवतो, तर याच्यामध्ये हा स्टॉक आपण यूज करू शकतो। एकदम एकदा बनवून ठेवायचा आणि 8 दिवस आपण यूज करू शकतो। भाजीपाल्याचे जे साल वगैरे असते ते काढून ठेवायचे फ्रीजरला आणि एकदम स्टॉक बनवून ठेवायचं। चला तर या स्टॉकचा आपण सूप पण बनवूया। सगळ्यात पहिला पत्तागोबी, गाजर, शिमला मिरची, कांदा, अद्रक अर्धा इंच आणि 4-5 लसणाच्या कळ्या ह्या बारीक चॉप करून घ्यायच्या। कढई चढवायची गॅसवर आणि त्याच्यामध्ये बटर टाकायचं। बटरनी टेस्टी बनतो सूप। सगळ्यात पहिले बटर गरम करायचं, त्यामध्ये पहिले लसूण टाकायचं आणि अद्रक टाकायचं, ते थोडं भाजून घ्यायचं, म्हणजे त्याचा जो कच्चेपणा आहे निघून गेला पाहिजे, जास्त भाजायचं नाही। आणि त्याच्यामध्येच आपण कांदा टाकणार आहे, तो सुद्धा भाजून घ्यायचा आहे, तो सुद्धा जास्त भाजायचा नाही, फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजायचा। आणि त्याच्यामध्येच आपण सर्व भाजीपाला टाकणार आहे, ज्या आपण कट करून घेतल्या, त्या शिमला मिरची, गाजर, पत्तागोबी, टोमॅटो वगैरे, हे सुद्धा बटरमध्ये टोस्ट करून घ्यायचा। याच्यामध्येच आपण वापरणार आहे कॉर्न पण मी फ्रोझन कॉर्न वापरले आहे, ते सुद्धा टॉस्ट करून घ्यायचे। आणि याच्यामध्ये आपण 1 चम्मच काळी मिरीच पावडर आणि 1.5 चम्मच मीठ वापरणार आहे, ते सुद्धा टाकून खालीवर करून घ्यायचा। आणि जे स्टॉक बनवला होता आपण तो स्टॉक टाकायचा याच्यामध्ये, आणि छान हे सूप आपल्याला 15 मिनिटं उकळून घ्यायचं आहे। हे एकदम महत्त्वाचं आहे। आणि स्टॉक टाकल्याने आणि उकडल्याने एकदम टेस्टी बनतो हा सूप, एकदम हॉटेलसारखा बनतो। आणि याच्यामध्ये आपण कोणते विकतचे सॉस वापरले आहे, चिली सॉस वगैरे काहीच नाही, न अजिनोमोटो वापरला आहे, तरी पण एकदम टेस्टी बनतो। चला तर 2 चम्मच आपण कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, ते पाण्यामध्ये मिक्स करून आपल्या सॉसमध्ये टाकला आहे, उकळून घ्यायचं 5 मिनिटं, आणि आपला टेस्टी व्हेजिटेबल सूप तयार आहे घरच्या घरी आणि एकदम हॉटेलसारखा। एकदा या प्रकारे नक्की करून पहा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आणि नाशिकमध्ये क्लाउड सर्व्हिस सुरू केली आहे आपण, तर ऑर्डर करू शकता, एकदा ऑर्डर नक्की करून पहा। थँक्यू।